नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत कॅप राऊंडच्या डॉक्युमेंट्स बद्दल आणि मला ठाऊक आहे की हा व्हिडिओ खूप जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे, कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी मी याच्यात शेअर करणार आहे। पूर्ण डॉक्युमेंट लिस्ट शेअर करेल, एक पण डॉक्युमेंट मिसिंग असलं तर तुमचं ऍडमिशन इथं होणार नाही, ठीक आहे। आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, कारण लास्ट व्हिडिओचे तुम्ही जेव्हा कमेंट सेक्शन ओपन करणार, लास्ट 5-6 व्हिडिओचे खूप प्रेरणादायी कमेंट्स तुम्ही करतात की इतक्या सोप्या भाषेत मी समजवतो तुम्हाला, याबद्दल खूप कमेंट्स मला दिसल्या है ना। आणि मराठी भाषेचा जेवढा म्हणजे आपण पहिले युट्यूबर आहेत महाराष्ट्रामध्ये, सगळ्यात मोठे 1 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर वाले जे मराठीतून कॉन्टेंट बनवत आहेत, आणि याच्याविषयी मला खूप चांगले कमेंट्स तुमचे दिसले, म्हणून त्या सगळ्यांमुळे तुमचा खूप खूप धन्यवाद, ठीक आहे। चला, लास्ट व्हिडिओची विनर स्मृती पटवर्धन होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेले आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो, त्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर जातं। व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा। तुमचे कॅप राऊंड, काउन्सिलिंग, सीईटी कडून काही इंपॉर्टंट अपडेट आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। आता बघा, युट्यूबवरती खूप काही गोष्टी चालू आहेत, रजिस्ट्रेशन सुरू झालं, हे ते बघा, फक्त पोर्टल रिलीज झालंय बाळांनो, ठीक आहे। पोर्टल कशाचं, जिथं तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन करणार आहेत ते पोर्टल रिलीज झालेले, पण त्याच्यावरती काही दिसतंय का? अजून काहीच दिसत नाही, कारण पहिले शेड्यूल येईल, त्यानंतर पोर्टलवरती काही गोष्टी दिसतील। समजतंय तुम्हाला? पहिले सीईटी सेल काय करेल, शेड्यूल देणार आहे तुम्हाला, कंप्लीट शेड्यूल भेटेल कॅप राऊंडचं। कॅप 1 केव्हा होणार आहे, कॅप 2 केव्हा होणार आहे, रजिस्ट्रेशन केव्हा होणार आहे, व्हेरिफिकेशन केव्हा होणार आहे, प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला शेड्यूल भेटणार आहे। त्यानंतरच तुम्हाला पोर्टलवरती काही गोष्टी दिसतील। आता फक्त पोर्टल रिलीज झालेलं आहे फक्त, ठीक आहे। त्यांनी वेबसाईट लॉन्च करून ठेवलेली आहे, अजून काहीच नाही त्याच्यावरती, म्हणून या टेन्शन मध्ये नका राहू, कारण लास्ट 2 दिवसापासून इतके कॉल्स आणि मेसेजेस मला यायला लागले की दादा रजिस्ट्रेशन सुरू झालं का, सर रजिस्ट्रेशन सुरू झालं का? काहीच सुरू झालेलं नाही अजून, ठीक आहे। जे 19 ते 24 तारखेमध्ये होणार होतं ते गव्हर्नमेंटला कॉलेजेसने डिमांड केलं होतं की आम्हाला स्क्रुटिनीमध्ये आम्हाला पार्टिसिपेट करू इच्छितो आम्ही, पण विद्यार्थ्यांसाठी अजून कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही। हा, कॅप पोर्टल नक्कीच रिलीज झालेलं आहे तुमचं, पण त्याच्यात तुम्हाला काही करायचं नाही, गोष्ट समजते, ठीक आहे। तुमचे कमी पर्सेंटाईल असतील ना बाळांनो, निराश नका होऊन जाऊ, खूप कॉलेज ऑप्शन्स अजून पण अवेलेबल आहेत, ठीक आहे। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते बाळांनो ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी त्या आज चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का? व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवली बाळांनो, ठीक आहे। असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का? स्वतःने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, मुंबईचे काही टाकून घेतले, पुण्याचे काही टाकून घेतले, एकही कॉलेज लागलं नाही, ती गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला, ठीक आहे। म्हणून लवकरात लवकर रजिस्टर करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ठीक आहे। पर्सनल काउन्सिलर तुम्हाला तुमच्या सगळ्या डिटेल्स विचारेल, कॅटेगरी, पर्सेंटाईल, कोणत्या सिटीमध्ये बघताय, कोणत्या ब्रांचमध्ये बघताय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट घेऊन प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करेल कुठे तुमचा नंबर लागू इच्छितो, आणि त्यानुसार तुम्हाला कॉलेज लिस्ट वगैरे प्रोव्हाइड करतो। 30 कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची, मी गॅरंटी देतो तुमचे कितीही पर्सेंटाईल असतील त्या पर्सेंटाईल नुसार एक चांगलं कॉलेज तुम्हाला नक्कीच अलॉट होईल, जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तर। कारण आता 50% काम तुमचं कॉलेज लिस्ट आहे, ठीक आहे। चांगले पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल हे 50% काम होतं बाळांनो, ते झालंय आता, त्याला आपण चेंज नाही करू शकत, पण हे जे 50% काम आपल्या हातात आहे त्यांना आपण व्यवस्थित करू शकतो। नक्कीच एनरोल करा, लवकरात लवकर क्लोज होणार आहे आता, ठीक आहे। 100% एक चांगलं कॉलेज तुम्हाला भेटेल बाळांनो, ठीक आहे। सगळ्या काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात। आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंप्लीट सपोर्ट भेटेल, कॅप ऍप्लिकेशन पासून तर स्पॉट राऊंड पर्यंत सगळे फीचर्स तुम्ही इथं वाचू शकता। तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण अलॉट केला जाईल, जो तुमच्या सोबत असेल नेहमी, कधी काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल मेसेज करू शकतात, ठीक आहे। सीओपी व्हिजिटिया वालचिक पीएससीटी व्हीआयटी केजीसोमॅट सांगवी थाडोमली हे आपले टॉप टार्गेट कॉलेज असले पाहिजे, जर तुमचे चांगले पर्सेंटाईल आलेले आहेत तर, ठीक आहे। तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू, इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडेल बाळांनो, ठीक आहे। आता कारण ही जी कॉलेज लिस्ट बनणार आहे तुमची, ही तुमचं कॉलेज डिसाईड करणार आहे, आणि कॉलेज तुमचं प्लेसमेंट डिसाईड करतं, प्लेसमेंट तुमचं पॅकेज डिसाईड करतं, पॅकेज तुमची सॅलरी डिसाईड करतं, आणि सॅलरी तुमची लाईफ डिसाईड करतं बाळांनो, ठीक आहे। ही खूप क्रुशियल स्टेप आहे, कारण आता जर व्यवस्थित कॉलेज सिलेक्ट केलं तर 4 वर्षानंतर रिग्रेट नाही होणार की मी या कॉलेजमध्ये आलो नसतो तो बरं झालं असतं, माझं दुसऱ्या कॉलेजमध्ये झालं असतं, चांगलं प्लेसमेंट झालं असतं, तो रिग्रेट तेव्हा न करता आत्ताच व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा, आई वडिलांचे पैसे वाचवा बाळांनो, ठीक आहे। चला, डॉक्युमेंट्स बद्दल बोलायचं झालं, आता डॉक्युमेंट बद्दल बोलूया। खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, पेन आणि पेपर घेऊन बसा, कारण खूप महत्त्वाचं सेशन होणार आहे, ठीक आहे। सेशन मोठं जाणार आहे पण खूप महत्त्वाचं आहे। पहिलं डॉक्युमेंट, डोमिसाईल सर्टिफिकेट। डोमिसाईल कोणाला लागतं? ज्यांना महाराष्ट्र सीटसाठी बेनिफिट घ्यायचा आहे। जर तुम्ही आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट आहे तर तुम्हाला डोमिसाईल लागणार नाही,
ओएमएस स्टुडंटसाठी तिथे डोमिसाईल लागत नाही. ओएमएस म्हणजे आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट. जर तुम्ही महाराष्ट्र स्टुडंट आहेत आणि तुम्हाला महाराष्ट्र सीटचा बेनिफिट घ्यायचा आहे तर तुम्हाला डोमिसाईल मस्ट आहे. गोष्ट समजते, सिंपल गोष्टी आहे. ठीक आहे, 2 टाईपचे सीट्स असतात बाळांनो, एक ऑल इंडिया सीट्स आणि एक महाराष्ट्र सीट्स. ऑल इंडिया सीट्समध्ये MST CET थ्रू पण ऍडमिशन होतं आणि JEE थ्रू पण होतं. महाराष्ट्र सीटमध्ये फक्त MST CET थ्रू होतं. आता हे ऑल इंडिया सीट्स कोणासाठी आहेत? हे आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंटसाठी आहेत. महाराष्ट्र सीट्स कोणासाठी आहेत? महाराष्ट्र स्टेटच्या स्टुडंटसाठी आहेत. महाराष्ट्र सीट्स किती असतात? 85% असतात. आउटसाइड महाराष्ट्र सीट्स किती असतात? 15% असतात. म्हणजे तुम्हाला 85% सीट जास्त आहेत म्हणजे तुमचा जास्त फायदा होईल. पण त्यासाठी तुम्हाला काय लागेल? डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी लागेल. जर तुमचं डोमिसाईल नसेल, ऍटलीस्ट पॅरेंटचं डोमिसाईल पाहिजे आणि तुमची 11वी 12वी इथं झालेली पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला टाईप A, टाईप B, टाईप C, टाईप D, टाईप E बद्दल मी व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यामध्ये डोमिसाईल नसलं तर तुम्हाला काही ना काही मार्ग असतात, पण त्याच्यामध्ये पण तुमच्या पॅरेंटचं किंवा सर्व्हिसमॅन पाहिजे महाराष्ट्रात, त्या केसेसमध्ये तुम्हाला अलो केलं जातं महाराष्ट्र सीटमध्ये. पण ही गोष्ट समजली तुम्हाला डोमिसाईल बद्दल. डोमिसाईल तुमचं असलंच पाहिजे. चला नेक्स्ट डॉक्युमेंट. आता तुमचं नेक्स्ट डॉक्युमेंट असतं बाळांना तुमचं नॅशनॅलिटी. आता बघा, नॅशनॅलिटी जर काढली नसेल काही हरकत नाही, LC पण चालेल. LC पण नाहीये, बर्थ सर्टिफिकेट पण चालेल. ठीक आहे, पण LC सेपरेट डॉक्युमेंट लागतं तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे LC पाहिजे तुम्हाला. पण नॅशनॅलिटीच्या ऐवजी तुम्ही LC किंवा बर्थ सर्टिफिकेट यूज करू शकतात. ही गोष्ट तुम्हाला कोणीच सांगत नाही युट्यूबवरती, फक्त सांगून देतात, लिस्ट देऊन देतात, गोष्ट संपवून देतात. खूप काही अल्टरनेटिव्ह असतात. ठीक आहे, नॅशनॅलिटीला अल्टरनेटिव्ह तुमचा LC आहे किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट तुम्ही टाकू शकतात. आता तिसरं डॉक्युमेंट डोमिसाईल प्लस नॅशनॅलिटी. आता तुम्ही म्हणणार दादा नॅशनॅलिटी पण आहे आमच्याकडे, डोमिसाईल पण आहे, मग आता डोमिसाईल प्लस नॅशनॅलिटी कशाला लागेल? हे तुम्हाला नाही बाळांनो. ज्यांच्याकडे डोमिसाईल आहे त्यांना काही गरज नाही, ज्यांच्याकडे नॅशनॅलिटी आहे त्यांना काही गरज नाही. ज्यांच्याकडे दोघं नाहीत त्यांच्याकडे एक डॉक्युमेंट पाहिजे डोमिसाईल प्लस नॅशनॅलिटीचं. आता काय असतं बाळांनो, पहिले काय असायचं? डोमिसाईलचं वेगळं यायचं, नॅशनॅलिटीचं वेगळं यायचं. आता काय करून दिलं त्यांनी? डोमिसाईल प्लस नॅशनॅलिटी एकच याच्यात करून दिले. काही हरकत नाही, तुमच्याकडे वेगवेगळे आहेत तरी चालेल, एकच आहे तरी चालेल. गोष्ट समजते. चला आता नेक्स्ट डॉक्युमेंट बद्दल बोलूया. 3rd नंबरचं तुमचं डॉक्युमेंट असतं बाळांनो नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमी कोणाला लागतं बाळांनो? ही गोष्ट समजून घ्या. ओपन, OBC, SC, ST, NT, EWS यांपैकी कोणाला लागेल नॉन क्रिमिलियर? कारण ही गोष्ट खूप कन्फ्युजन होते. फक्त OBC वाल्यांना आणि फक्त NT वाल्यांनाच फक्त नॉन क्रिमिलियर लागतं. यांना ओपन वाल्याला लागत नाही, SC वाल्याला लागत नाही, ST वाल्याला लागत नाही, EWS वाल्याला लागत नाही. SC BC वाल्याला पण नॉन क्रिमिलियर लागतं बाळांनो. गोष्ट समजते? SC BC वाल्याला पण नॉन क्रिमिलियर लागतं. सुटलं होतं माझ्याकडनं, पण ठीक आहे. SC BC OBC आणि NT वाल्यांना तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागेल म्हणजे लागेल. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी पण असेल, पण नॉन क्रिमिलियर नसेल, तुमचं ऍडमिशन कास्ट मध्ये होणार नाही. सरळ आणि सोपी गोष्ट आहे. नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे. तुमचं कास्ट कॅटेगरी बेनिफिटसाठी पण आणि फीजच्या बेनिफिटसाठी पण तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागेल. गोष्ट समजते? ठीक आहे, चला आता नेक्स्ट डॉक्युमेंट बद्दल बोलूया. नेक्स्ट डॉक्युमेंट कोणतं आहे तुमचं? कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट प्लस आणि कास्ट व्हॅलिडिटी 2 डॉक्युमेंट आहेत ते बेसिकली. ठीक आहे, आता याच्यात बघा, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येतात, कोणते कोणते कॅटेगरी? OBC, SC, ST, NT, SC BC या कॅटेगरीमध्ये जर देतात तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी काढावीच लागेल. चला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे टोकन असतील तरी काम चालून जाईल. आता कारण आता काही पालकांनी अप्लाय केलं असेल तर त्यांच्याकडे फक्त रिसिप्ट असेल, रिसिप्टने काम चालून जाईल. पण जर यावेळी 4 कॅप राऊंड होणार आहेत, कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4, 4 कॅप राऊंड होणार आहेत, तर 4थ्या कॅप राऊंडच्या आधी तुम्हाला रिसिप्टचं ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचं आहे. गोष्ट समजते? 4थ्या म्हणजे लास्ट राऊंडच्या आधी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट प्रोड्यूस करावे लागतील. 3ऱ्या राऊंड पर्यंत तुमचं टोकनने काम चालून जाईल, रिसिप्टने काम चालून जाईल. पण 4थ्या राऊंडला जसंच जाणार तुम्ही, लगेच तुम्हाला ओरिजिनल प्रोड्यूस करावं लागेल. सर आलंच नाही तर काय करायचं? 4थ्या राऊंडला तुम्हाला ओपनचं सीटसाठी अप्लाय करावं लागेल. नवीन तुम्ही कॅप राऊंडसाठी ओपनसाठी अप्लाय करणार. ठीक आहे, पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज भेटलं असेल ते कॅन्सल होऊन जातील. याच्यामध्ये काही तुमची असं नाही की रिक्वेस्ट वगैरे CET कन्सिडर करेल, काहीच नाही. 4थ्या राऊंडच्या आधी नाही आलं तुम्हाला ओपनचं सीट भेटेल. याच्यावर तुम्हाला चांगले चांगले कॉलेजेस लागत असतील कास्टने, ते सगळे निघून जातील. गोष्ट समजते? सोपं आहे. आता नेक्स्ट डॉक्युमेंट कोणतं लागेल तुम्हाला? EWS.
ईडब्ल्यूएस दोन प्रकारचे असतात, सेंट्रलचं आणि स्टेटचं. आता हे सगळ्यांना लागतं का ईडब्ल्यूएस? नाही. जे ईडब्ल्यूएस मध्ये आहेत, जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये आहेत त्यांना, त्यांच्यासाठी. एक सेंट्रलचं असतं आणि एक स्टेटचं असतं. सेंट्रलचं ईडब्ल्यूएस चालणार नाही. स्ट्रेट फॉरवर्ड, काहीच याच्यावरती क्वेश्चन नका विचारू मला. सेंट्रलचं ईडब्ल्यूएस चालणार नाही, फक्त स्टेटचं ईडब्ल्यूएस चालेल. सीईटीचाच नियम आहे. आणि एक गोष्ट खूप, आता ही महत्वाची गोष्ट आहे, जे मराठा कॅन्डिडेट आहेत, मला सांगा तुम्ही ईडब्ल्यूएस कसं काय काढताय? मी पण मराठा कॅन्डिडेट आहे, माझं तर नाही निघत ईडब्ल्यूएस. तुम्ही कसं काय ईडब्ल्यूएस काढताय सांगा मला. शासनाने ईडब्ल्यूएस बंद केलेले आहेत, कुठून काढताय तुम्ही? बोगस काढताय है ना. ते तुम्ही फसणार, कधी ना कधी फसणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये फसणार. कारण तुमच्या बर्थ सर्टिफिकेट वरती ऑलरेडी मराठा लिहिलेलं आहे. तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती ऑलरेडी मराठा लिहिलेलं आहे. तुम्ही मराठा असून ईडब्ल्यूएसचा फायदा कसं काय घेऊ शकतात? तुम्हाला एससीबीसी दिलेलं आहे ना गव्हर्नमेंटने. मी स्वतः मराठा आहे, ठीक आहे. एससीबीसीचा फायदा गव्हर्नमेंट सांगते, तुम्ही एससीबीसीचा फायदा घ्या. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी काढा. तुम्ही ईडब्ल्यूएसचा फायदा नाही घेऊ शकत. गव्हर्नमेंटचं साफ हे म्हणणं आहे. गोष्ट समजते? ठीक आहे, चला ही गोष्ट लक्षात ठेवा. पण बरेच पालक, मी तसं समजवण्याचा माझा हेतू थोडा रागावल्यासारखा होता, पण ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल. कारण तुम्ही फसणार बाळांनो. पालकांना पण मी सांगतो, सर तुम्ही फसणार, मॅडम तुम्ही फसणार, जर तुमचं बोगस ईडब्ल्यूएस असेल तर. ठीक आहे, स्पेशली फॉर मराठा कॅन्डिडेट्स. चला, आता ईडब्ल्यूएस झालं. ईडब्ल्यूएस नंतर कोणतं सर्टिफिकेट असतं तुमचं? गॅप. आता ईडब्ल्यूएस प्रत्येकाला नाही लागत, ठीक आहे. जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये त्यांनाच. आता गॅप सर्टिफिकेट कोणाला लागेल? जे ड्रॉपर आहेत, ज्यांनी 12वी नंतर 1 वर्षाचा ड्रॉप घेतला असेल, 2 वर्षाचा ड्रॉप घेतला असेल. गॅप सर्टिफिकेट नेमकं काय असतं? ऍफिडेव्हिट असतं बाळांनो. एक लॉयरकडे जाण, तो लगेच तुम्हाला 10 मिनिटात बनवून देईल. काही खूप मोठी डॉक्युमेंट आहे असं नाही, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला लागेल बाळांनो एलसी, लिव्हिंग सर्टिफिकेट. जे तुम्ही 12th कॉलेज आहे तुमचं, त्या कॉलेजमध्ये जा आणि एलसी मागा. आत्ताच मागा, ठीक आहे. नंतर वेळ नाही तुमच्याकडे. आणि लास्ट डॉक्युमेंट तुमचं असतं बाळांनो आयसी म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, ठीक आहे. इन्कम सर्टिफिकेट जर 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला भरपूर बेनिफिट्स भेटतात बाळांनो. गर्ल फ्री एज्युकेशन पण तुम्हाला 8 लाखाच्या कमी असलं तेव्हाच भेटतं, ठीक आहे. तर हे तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. पण या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्याकडे 12th मार्कशीट पाहिजे. आता या डॉक्युमेंट बद्दल मी जास्त एक्सप्लेन नाही करत, कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे असतं, ठीक आहे. 10th डॉक्युमेंट, 10th मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे. एंट्रन्स एक्झामचं मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे. एंट्रन्सचं मार्कशीट. आता एंट्रन्स कोणकोणते असतात? सीईटी असते तुमची, जेई असते, नीट असते, ठीक आहे. सीईटीचं कंपल्सरी आहे, जेईचं नसलं चालेल, नीटचं नसलं तरी चालेल. किंवा जेईचं कंपल्सरी आहे, सीईटीचं नसलं चालेल, नीटचं नसलं तरी चालेल, ठीक आहे. पण जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तर सीईटी वाया घेऊ शकतात किंवा जेई वाया घेऊ शकतात. इंजिनिअरिंगची अगर गोष्ट मी बोलू तर मग एक डॉक्युमेंट तर तुमच्याकडे पाहिजे है ना, एक रिझल्ट तर तुमच्याकडे पाहिजे. तर हे झालं तुमचे डॉक्युमेंट्स. अजून काय लागणार आहे? एक आधार कार्ड तुमच्याकडे ठेवा, ओरिजिनल, विदाउट स्पेलिंग मिस्टेक. स्पेलिंग मिस्टेक आहेत 7 दिवसात चेंज होऊन जातात आधारच्या. आत्ताच जा चेंज करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे पाहिजे पासबुकची आत्ता गरज आहे का? आत्ता गरज नाहीये. पण मी काय म्हणतोय, वेळ आहे ना, काढून ठेवा ना नॅशनलाइज बँकेमध्ये. एक अकाउंट ओपन करून ठेवा तुमचं. कारण तुमच्या ज्या स्कॉलरशिप येणार आहेत पुढे, त्या तुमच्याच पासबुक, तुमच्याच बँक अकाउंटमध्ये येतील, म्हणून काढून ठेवा. त्यानंतर तुमचा एक सेपरेट ईमेल आयडी पाहिजे, ज्याच्यावर सगळे सीईटी सेलचे मेल यायला हवे, ठीक आहे. त्याच्यामध्ये स्विगी, झोमॅटो, मिंत्रा, अमेझॉन याचे मेल्स नाही पाहिजे, फक्त सीईटीचे मेल. त्यानंतर तुमचा एक सेपरेट मोबाईल नंबर पाहिजे, कारण ज्याच्यावर सीईटीचे सगळे नोटिफिकेशन तुमचे आले पाहिजे. बघा, या सगळ्या गोष्टी खूप बेसिक आहेत, पण सांगण्याचं तात्पर्य असं असतं ना, कारण लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांना सीईटी सेलने 10 वेळा सांगितलं की तुमच्या स्पेलिंग मिस्टेक आहे, तुम्ही ग्रीव्हन्सेस टाका, तरी विद्यार्थ्यांनी मेसेज नाही बघितले. 100 मेसेजेस येतात, त्याचा कुठं गेला सीईटी सेलचा मेसेज काहीच नाही माहित. आणि जेव्हा माझ्याकडे येतात शेवटी, मग सर तो मेसेज आला होता पण मी लक्ष दिलं नाही. आता म्हणून या सगळ्या गोष्टी मला आधीच सांगून द्याव्या लागतात, ठीक आहे. मला 1 सेकंद मी बघून घेतो कोणते डॉक्युमेंट मिस तर नाही झालं. ठीक आहे, आपण सगळे डॉक्युमेंट घेतलेले आहेत. आता फक्त 1 मिनिट तुमचा घेतो, डिफेन्स आणि पीडब्ल्यू साठी बोलून घेऊ, ठीक आहे. डिफेन्स साठी तुम्हाला परफॉर्मन्सही काढावा लागेल, ठीक आहे. आणि डिफेन्स फक्त एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी बस यांनाच आहे. पोलीस, सीआरपीएफ नाही, डिफेन्स मध्ये येत नाही तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर पीडब्ल्यूडी साठी तुम्हाला पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट काढावं लागेल, पण त्याआधी तुम्हाला मेडिकल कॉलेजमधून, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून मेडिकल सर्टिफिकेट काढावं लागेल. मेडिकल सर्टिफिकेटमध्ये 40% डिसॅबिलिटी दिसली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला पीडब्ल्यूडीचा फायदा होईल. गोष्ट समजते? चला, आता काय राहिलं आपलं? काहीच राहिलं नाही. मायनॉरिटी एक गोष्ट राहिली.
मायनॉरिटीचे जे कॅन्डिडेट असतील त्यांना त्यांच्या LC वरती मदर टंग मेन्शन पाहिजे, मदर टंग मेन्शन पाहिजे. त्यांची हिंदी असेल मायनॉरिटी, सिंधी असेल, पंजाबी असेल, जी पण मायनॉरिटी आहे. रिलिजियस मायनॉरिटी असेल तर रिलिजन मेन्शन पाहिजे. लिंग्विस्टिक मायनॉरिटी तर तुमची लँग्वेज मेन्शन पाहिजे. गोष्ट समजते. आणि याच्यानंतर आता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला परफॉर्मा O काढावा लागतो. ठीक आहे, जर नसेल तर, या गोष्टी नसतील तर. बस याच्या व्यतिरिक्त पूर्ण सीईटी सेलच्या डॉक्युमेंटेशन मध्ये सगळं आपण संपवलंय आज. एक पण डॉक्युमेंट असं नाही की जे मिसिंग आहे. या व्हिडिओला इतकं व्हायरल करायचंय, महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. जो शेतकऱ्याचा पोरगा आहे, गरीबाचा पोरगा आहे ना, त्यापर्यंत ही डॉक्युमेंट लिस्ट पोहोचली पाहिजे. त्याला काहीच नॉलेज नाही बाळांनो, जो खेड्यामध्ये राहतोय ना त्याला काहीच नॉलेज नाही या गोष्टीचं. त्याच्यापर्यंत ही डॉक्युमेंट लिस्टला पोहोचवा फक्त. ठीक आहे, शेअर करा तुमच्या आजूबाजूला. आणि जर तुमचे कमी मार्क्स आले असतील बाळांनो, टेन्शन नका घेऊ. अजून पण जर चांगली कॉलेज लिस्ट बनवली तुम्ही व्यवस्थित काउन्सिलर कडून, मी गॅरंटी देतो एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, आणि कॉलेज सिलेक्शन करताना दोनच गोष्टीचं लक्ष ठेवा, एक प्लेसमेंट आणि एक ब्रांच, कारण हेच तुम्हाला चांगलं फ्युचर देणार आहेत. ठीक आहे, पर्सेंटाईल कमी असतील सिटी कॉम्प्रोमाइज करून घ्या. 5 आणि 10 पर्सेंटाईल असतील आणि तुम्हाला पाहिजे असेल पुण्यामध्ये COEP कम्प्युटर सायन्सेस पाहिजे, तिथं भेटणार नाही बाळांनो. भेटेल पण तर थर्ड क्लास कॉलेजमध्ये भेटलं तर भेटलं, माझ्या हिशोबाने तर भेटणारच नाही. ठीक आहे, पण त्याऐवजी तुम्ही दुसरं सिटी बघा, त्याच्यात चांगलं कॉलेज भेटून जाईल तुम्हाला. कारण ही गोष्ट मी का बोलतोय, कारण लास्ट वर्षी एक विद्यार्थी होता, त्याला 98 पॉईंट समथिंग पर्सेंटाईल होते. पुण्यामध्ये खूप चांगलं कॉलेज नव्हतं भेटत, पण त्याला वालचंद, पुण्यापेक्षा चांगले कॉलेजेस आहेत. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, सगळ्यात जास्त प्लेसमेंट आहे वालचंदचं. त्याला सांगितलं वालचंद मध्ये जा, पण त्याला सिटी नाही आवडली. त्याला मुंबई पुण्याची जी लाईफ आहे, कॉलेज लाईफ आहे, ती हवी होती. मग ह्या चुका तुम्ही यावर्षी नका करू, म्हणून मी या गोष्टी सांगतो बाळांनो. आज अजून काही पर्पज नसतो, कारण लास्ट 8 वर्षापासून या सगळ्या गोष्टी बघत आलेलो आहे मी, है ना. विद्यार्थी फक्त कॉलेज लाईफसाठी, कल्चरसाठी पुणे मुंबई सिलेक्ट करतात. अरे बाळांनो, बाकीच्या सिटीजमध्ये पण कॉलेजेस आहेत. नाशिकमध्ये KK वाघ कॉलेज आहे, पुण्यामध्ये सांगलीमध्ये वालचंद कॉलेज आहे, कोल्हापूरमध्ये KIT आहे. भरपूर चांगले कॉलेजेस आहेत बाळांनो. प्लीज या गोष्टींकडे थोडं लक्ष द्या. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नांदेड आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संभाजीनगर आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू बाळांनो. आता प्लीज कॉल नका करू मला. ठीक आहे, कॉल तुमचे रिसीव्ह होतच नाही. भरपूर विद्यार्थ्यांनी केली असतील, कॉल नाही रिसीव्ह होणार. तुम्ही व्हॉट्सअप मेसेज ड्रॉप करून ठेवा. 24 ते 48 तासात मी नक्कीच प्रत्येक व्हॉट्सअप मेसेजला ऍटलीस्ट ओपन करतो. मी स्वतः करतो. काही टीम बसवली नाही. टीम बसवली असती तर मी सांगितलं असतं रजिस्ट्रेशन करा, कॉल करा, हे करा, ते करा. नाही बाळांनो. ठीक आहे, मी विद्यार्थ्यांसोबत मी स्वतःच कनेक्टेड असतो फक्त. ठीक आहे, चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. चांगले पर्सेंटाईल असतील, वाईट पर्सेंटाईल असतील, चांगलं कॉलेज पॉसिबल आहे, काउन्सिलर सगळ्यात डिटेल विचारेल, त्यानंतरच तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनवेल. या बॅचला तुम्हाला सगळ्यापर्यंत पोहोचवायचंय. ज्या विद्यार्थ्याला खरंच गरज आहे, कमी पर्सेंटाईल आहे, 90च्या खाली पर्सेंटाईल आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी तर खूप इम्पॉर्टंट बॅच आहे. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. चॅनलला सबस्क्राईब करा.